त्या ठिकाणी काव्य साहून दोन्ही संघांचे 12th मॅन करत खालिंग संघाचा 12th मॅन आमच्या सोबत आहे. बोरिवली संघ कर्णधार विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी मॅच सुरू होण्या अगोदर आपण मैदानामध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते आपण पाहतोय. सुजित स्ट्रायकिंग एंडला. यतीचा पहिला बॉल चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा इथे मिसफिल्डिंग झाली आणि बॉल सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दुसरी धाव सहजगत्या इथे पूर्ण केली. बंटी स्पोर्ट बोरिवलीच्या विरोधात तुम्ही सामना पाहतायत. सरस्वती स्पोर्ट खालिंग या दोन संघादरम्यान. चंद्रकांत सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. चांगली लढत नक्की पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. पहिल्या दोन्ही मॅचेस रन चेस करत असताना जिंकले आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय खालिंगने फिल्डिंग स्वीकारली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस वर घेऊन समोर बॉलर बॅक पास ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय आणि त्या दरम्यान सिंगल घेण्याची नक्की जी संधी होती ती सिंगल कंप्लीट झाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 3 वर. पहिल्या 2 चेंडूंचा सामना करत असताना अगदी आत्मविश्वासाने भरलेले हे फटके पाहायला मिळाले. पुल केलं या वेळेला. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून जातो एका टप्प्याने. चौकार. चिंचोलीचे उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. सन्माननीय हेमंत पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. यतीश पुन्हा सज्ज होतोय. आणखी एक चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑफला बॉल सीमा पार. दिस इज एवन क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्यांच्यासाठी आकर्षक बॅट दिली जाणार आहे आणि जो उत्कृष्ट गोलंदाज ठरणार आहे त्यांच्यासाठी ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत, जे आम्हाला हेमंत पाटील चिंचोलीचे उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं लाभलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. अफलातून बॅटिंग आता सुरू केले चंद्रकांतनं. पहिल्या 2 चेंडूंचा सामना करत असताना 10 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना इथे फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला. कठीण असतात अशा प्रकारच्या कॅचेस. खरं तर फार वेगाने बॉल येतात बॅटला हिट केल्यानंतर. सिंगलला स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत. 14 धावा. चांगला खेळ यतीशच्या विरोधात. बंटी स्पोर्ट बोरिवली कडनं पॉवर प्लेला पूर्णपणे मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न. यावेळेला सुजित पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. थोडासा फॉरवर्ड उभा होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय फलंदाज बाद. संख्या 14 असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट बोरिवली टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करतात. उपसरपंच चषक चिंचवली 2024 आज दिनांक 7 अर्थात स्पर्धेचा दुसरा दिवस. आज ही 10 संघांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिला सामना जिंकला एसजी डोलेनं. दुसरा मॅच मध्ये भोकरी संघानं बाजी मारली आणि तिसरा सामना सध्या सुरू आहे बंटी बोरिवलीच्या विरोधात सरस्वती स्पोर्ट खालिंग या दोन संघादरम्यान. पॉवर प्ले संपल्यानंतर आता बरेचसे फिल्डर बाउंड्री लाईन वरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिलचा वापर करण्यात आला. खरं तर खालिंग म्हटलं तर विवेक शेलार याच गावातून बिलॉंग करतो. खरं तर आज विवेक संघामध्ये नाही आहे आणि नक्कीच मी म्हणेल एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका राहिली आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासाठी. व्यावसायिक लेवलचं क्रिकेट आता सध्याच्या घडी खेळतो आणि त्याच्यामुळे आता त्याच्याकडे वेल जास्त नाहीये. चला थोडा वेल कमी घ्या. खालिंग टीम. निखिल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल चंद्रकांत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला जबरदस्त कॅच. रनिंग कॅच. स्टनिंग कॅच. स्पेक्टॅक्युलर टेकन. फलंदाज बाद.
त्या ठिकाणी पकडली आहे. पाहूया आपण रिप्ले मध्ये. धाव घेत असताना आपल्या डाव्या बाजूने धाव घेत असताना तो झेल पकडला आणि एक मोठी विकेट मिळावी लागेल, कारण चंद्रकांत आक्रमक रूप दाखवत होता आणि त्याची विकेट प्राप्त करणं गरजेची. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. हा रिप्ले तुमच्या समोर. 14-2 धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, मात्र निखिलच्या पहिल्याच बॉलवर सफलता इथे मिळाली. न्यू बॅटर गिरीश मैदानामध्ये एंटर होतोय. अजय आणि गिरीश ही जोडगोली आता तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही सलामीवर बाद झाले. सुजितकडनं अपेक्षा होती, सुजितच्या बॅटमधून जास्त रन्स आल्या नाहीत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं शॉर्ट ऑफ लेन बॉल हलवार गतीने आला. बॉल पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली. स्वेअर मारा खरं तर केलाच जात नाहीये. गोलंदाजांच्या माध्यमातून बरोबर लाईनवर गोलंदाजी केली जाते. कंट्रोल खूप चांगले पाहायला मिळाले. निखिल पुन्हा सज्ज होतोय, सामना करेल बॅटर अजय. या वेळेला चांगला फटका. लॉंग वे शफल होत असताना हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, मात्र फाईन लेगला क्लिअर करू शकला नाही. एकच धाव त्या दरम्यान मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत. 15 धावा इथे लागल्यात. 15 रन्स. सन्माननीय गिरीशदादा पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. उपसरपंच चषक दरम्यान या ठिकाणी चिंचोलीचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय एकनाथजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी एकनाथजी पाटील यांच्या वतीने लाभलेलं आहे. तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला एक सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या सिंगलच्या साहाय्याने पुढे सरकत असताना 16 वर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आले होते, मात्र आता या षटकामध्ये पुन्हा बॅक करून देत असताना गोलंदाज निखिल खाली संघाला. फलंदाजांना तो मोमेंटम कायम ठेवता आला नाहीये, जो पहिल्या षटकामध्ये मिळाला होता. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि वेळ होती फलंदाजांकडे सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलला आता स्कोर पुढे सरकत असताना 17 वर. एखाद्या चौकार मध्ये येणं फार महत्वाचं असेल, कारण सिंगल डबलनं तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकू शकणार नाही आहात. त्याच्यामुळे एखादा चौकार किंवा षटकारी तुम्हाला शोधावा लागेल. आणि जेव्हाही तुम्ही 4-4 ओव्हरच्या मॅचेस घेता, तेव्हा तुमच्याकडे खरं तर वेळ नसतो की वाट बघण्याची वेळ नसते. स्ट्रोक तुम्हाला मॅन्युफॅक्चर करावे लागतील आणि तो मॅन्युफॅक्चर केलाय. क्लासिकल फटका, जबरदस्त लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, बॉल सीमा पार, चौकार. लाईन पर्यंत पोहोचला आणि स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर हा लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका पाहायला मिळाला. चौकार प्राप्त केला फलंदाज अजयनं. हा रिप्ले तुमच्या समोर. बॉलच्या मेरिटवर खेळणं किती महत्वाचं आहे बघा, यावरून तुम्हाला कळून आलं. या अगोदरचा जो बॉल होता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, तो ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर तशाच लाईन आणि लेंथवर बॉल आला, तो कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला. यश कुठे मिळालं? जेव्हा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा. म्हणजे बॉल ज्या दिशेने येतोय त्या दिशेने खेळता तुम्हाला येणं गरजेचं आहे. बॉलच्या मेरिटवर महत्वाचं म्हणजे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, तेव्हा एक तंत्रशुद्ध खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21वा थर्ड ओव्हर. ऋतिक गोलंदाजी करण्यासाठी आल्या. ऋतिकचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इथे टायमिंग झालं नाही. आपण पाहतोय त्यावेळेला पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, डोळे झाकून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक झाली आहे आणि त्याचा फायदा मात्र आता फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. चौकार.
टॉस या ठिकाणी आपण पाहतो ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. चौकारानंतर याही चेंडूवर चांगले रन्स प्राप्त करू शकला असता बॅटर, मात्र तसं काही घडलं नाही आणि आपण पाहतोय सिंगलने स्कोर पुढे सरकत असताना 27. पुन्हा मोठा फटका पूल केला ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर, चुकी होणार नाहीये फलंदाज बाद, विकेटचं पतन. ऋतिक पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह, आणखी एक डॉट येतोय, विकेट मिळाला. या ठिकाणी आपण पाहतो ऋतिकला धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 27. नेक्स्ट मॅच धनेश 11 कुकसे विरुद्ध वेताल स्पोर्ट दलेपाडा, दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. ऋतिकचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो फुल टॉस वर घेऊन कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे टायमिंग झालं नाहीये, प्रॉपर संपर्क झाला नव्हता आणि एक धाव त्या दरम्यान मिळाली आहे. बॅटला हलकासा स्पर्श करून गेला होता बॉल सीमे बिहाइंड द विकेट. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 7 आणि तिसऱ्या ओव्हरमध्येही 7 आल्या, म्हणजे कुठेतरी पलटवार सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाकडनं पाहायला मिळालाय. चला तर धनेश 11 कुकसे कॅप्टन आणि वेताल स्पोर्ट दळेपाडा कॅप्टन, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यावं. आणि आजच्या लॉट्स मधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही जय हनुमान वाघोलीच्या विरुद्ध जयदुर्ग अतकोली या दोन संघादरम्यान पाहणार आहात. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी साहिल. साहिलचा पहिलाच खराब बॉल होता, बीमनो बॉल. इथे आता धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि धाव ही मिळाली आहे. 1+1 2 धावा या ठिकाणी आता जोडल्या जातील आणि टीमची टोटल या 2 धावांच्या सहाय्याने पुढे सरकत असताना 29 माफ करा 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या पुढचा बॉल आता असेल फ्री हिट. पुन्हा संधी या ठिकाणी बॅटरकडे, आणखी एखादा मोठा फटका तो साकारणार का गोलंदाज साहिलनं चुकी केली आहे. पहिलाच बॉलवर बीमनो बॉल, फ्री हिटचा बॉल. इथे उत्तर नव्हतं खरं तर बॅटरकडे आणि तो थांबला देखील हे बघितल्यानंतर की बॉल जास्त बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, स्वेअर मारा पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या धावा आता खर्च केल्या जातात अंतिम षटकामध्ये साहिलच्या माध्यमातून. निखिल आणि ऋतिकनं खूप चांगली गोलंदाजी केली, मात्र आता साहिल थोडासा महागडा ठरतोय. एकही त्यांना अजूनही लिगल बॉल टाकला नाहीये या षटकामध्ये. इथे मात्र आता लिगल बॉल, फ्री हिटचा हा चेंडू होता. आपण पाहतो सॉफ्ट हँड फक्त समोरच्या दिशेने बॉलला पाठवलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, कॉलिंग झाली नव्हती आणि खेळाडू बाद होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय बोरिवलीला. बॅटमधून आली, त्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे, मात्र आज तो त्याच्या संघासाठी उपयुक्त डाव साकारणार का हा प्रश्न इथे निर्माण झालाय. सध्या साहिल पुन्हा पलटवार करतोय.
नो बॉल व्हाईट बॉल आल्यानंतर एक चांगल्या टप्प्यावर चेंडू त्याचा पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 32. क्लीन बॉल, परफेक्टली यॉर्कर. उत्तर नव्हतं राजूकडे, फलंदाज बाद. वन मोर बिग विकेट. यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. अंतिम षटकामध्ये साहिलच्या माध्यमातून आणि अखेर राजू या ठिकाणी बाद होतोय. फक्त एका धावेचं योगदान देत असताना बंटी बोरिवली संघाला. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 32 वरती स्थिर आहे. अंतिम षटक सध्या सुरू. मागचा सामनाही थोडासा लो स्कोरिंगच पाहायला मिळाला. तिथे फक्त 31 धावा बनवल्या होत्या अर्जोली बी संघाने. आणि या सामन्याचा विचार केला तर सध्या सर्व काही सुरळीत सुरू आहे. एखादा मोठा फटका आला तर 40 पर्यंत धाव संख्या जाऊ शकते आणि 40 धावा जर बनल्या तर फाईट बॅक केला जाऊ शकतो. कारण आज खालींग संघामध्ये विवेकी नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं बॅटिंगमध्ये कमतरता, गोलंदाजीमध्ये देखील आता मी म्हणेल आता उणीव भासत असताना ज्या पद्धतीने अंतिम षटक सुरू आहे. एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि नॅशनल लेवलचा टेनिस क्रिकेट तो सध्या खेळतोय. तो यावेळेचा हा चेंडू फुल टॉस होता. इथे टायमिंग झालं नाहीये बरोबर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. अर्ली थोडासा खेळले बॅटर आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली. आणि मला वाटतं रेफर केलेला आहे, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे बीमरसाठी. पंचांना ती संधी आहे या ठिकाणी आपण पाहतोय. इट्स अ फेअर. खराब चेंडू होता खरं तर. त्या फुलटॉसचा फायदा उचलता आला नाही. दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. धनेश 11 कुकसे आणि वेताल स्पोर्ट दळेपाडा टॉस करण्यासाठी यावं. तो हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन ड्राईव्हचा फटका. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगानं 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत का तर नाही. फलंदाज होतोय धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागतोय टीम बंटी बोरिवलीला. चेक गावातील एक युवा उद्योजकांच्या माध्यमातून तुम्ही या मागील वीक मध्ये माजी सरपंच चषक पाहिला असेल. मिस्टर भावेश गव्हाळे यांचे इथे शुभागमन दिलेला आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झाला. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकत असताना 34 वर. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होणार आपण पाहतोय बंटी बोरिवली संघाचा. मयूरला मी म्हणेल दुर्दैवीरित्या बाद व्हावं लागते आणि निराश पावलांनी तो आता मैदान सोडत असताना. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे प्रतीक, गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा. साहिलचा हा स्लो वन होता. वी पण त्यानं बाहेर काढला. अस्त्र बाहेर काढत असताना पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. एक्स्ट्राच्या भरपूर जास्त रन्स त्यानं खर्च केल्यात. पाहूया रिप्ले मध्ये एक्झॅक्टली नो बॉल कशा पद्धतीने आलाय. 1+1 2 धावा तिथे जोडल्या गेल्या. तो मला वाटतं ओव्हर स्टेपिंग 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 36 धावा. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. भरपूरदा नो बॉल व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाले. अनलिगल गोलंदाजी करण्यात आली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र विनाशकालीन विपरीत बुद्धी नेहमीच म्हणत असतो योगी पाटील आणि तसंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने फ्री हिट होता, कुठेही मुक्तपणे तुम्ही ऑन साइडला खेळू शकले असते. मात्र पहिल्यांदा तुम्ही बॉल फेस करतात आणि तो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. संघ मी म्हणेल तेवढाही सुस्थितीमध्ये नाहीये की अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट करण्यात यावे. अजूनही संघाला काही रनची आवश्यकता आहे. फुल टॉस आहे. सॉफ्ट हँड फक्त ऑफ ड्राईव्हला बॉलला टर्न केलंय. व्ही शेप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतायत 38 ह्या
आकड्यावर आणि 39 धावसंख्येचं आता इथून लक्ष सेट करण्यात आलं सामना जिंकण्यासाठी. 38 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनलं 39 लक्ष आता इथून पार करावं लागेल. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. वेताल स्पोर्ट दळेपाडाच्या विरोधात धनेश 11 कुकसे या दोन संघादरम्यान सामना असेल. आणि ही नाणेफेकी घेण्यासाठी आपण नक्कीच दोन पाहुण्यांना इन्व्हाइट करणार आहोत. सरमणी चिंचोलीगावचे उद्योजक हेमंत पाटील आणि चिंचोलीगावचे समाजसेवक एकनाथजी पाटील या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय. ओव्हर टू यू. टॉस बॉक्स तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. धन्यवाद. तर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातात, पाहुणे आपल्यासोबत जोडले जातात. या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण पाहतोय दळेपाडाच्या विरोधात धनेश 11 कुकसे अशी लढत. एका बाजूला MS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उपसरपंच. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. उपसरपंच असा कॉल होता आणि उपसरपंचच आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय आपण पाहतोय. धनेश 11 कुकसेनं मी पाहुण्यांना विनंती करेन की पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हावं. थोडक्यात आपण कॅप्टन सोबत चर्चा करतोय. नाणेफेकी जिंकलेली आहे. 4 ओव्हरची मॅच. काय निर्णय घेशील? शतरक्षण. काय सांगशील या मागचं रिझन? ग्राउंड खूप छोटा आहे आणि चेस करायला जरा चांगलं पडेल, त्याच्यामुळे शतरक्षण करतो. धनेश 11 कुकसे संघाची चालू सीझन कशी राहिली आतापर्यंत? दोन्ही फॉर्मॅटमध्ये बोलले तर जेव्हा शतरक्षण घेतो तेव्हा चेसिंग होत नाही, जेव्हा रन होतात तेव्हा बॉलिंग होत नाही. बघू आता या मध्यावर काय होतं. हा, नक्कीच थोड्याशा समस्या आहेत संघामध्ये. आज पूर्ण पॅक संघ उतरलाय. तसं तर काय दिसत नाहीये. बघू आता मैदानावर येतील तेव्हा. आणि या ग्राउंडचं बोलायचं तर ज्याचा फॉर्म नसेल त्याचा नक्कीच फॉर्म येईल ग्राउंडवर. क्या बात आहे. शुभेच्छा असतील मग. तर टॉस तुम्ही गमावले, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ओव्हरऑल वेताल स्पोर्ट दलेपाडाची नुकतीच स्पर्धाही संपन्न झाली. एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला माहिती आहे. या स्पर्धेविषयी काय सांगाल? खूप छान स्पर्धा आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. बॅटिंग करताना काय टार्गेट आहे मनामध्ये? किती धावसंख्येपर्यंत पोहोचशील? 50 प्लस. थँक्यू. तुलाही शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी जिंकले. धनेश 11 कुकसेनं पहिल्यांदा बॉलिंग चूज केले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम वेताल स्पोर्ट दळेपाडाला. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया योगेश पाटील यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. तत्पुरते आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करण्यापूर्वी काही जे सन्मान आहे ते सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती संपन्न करतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट आणि सूज लाभलेले आहेत असे आमचे चिंचोलीगावचे उद्योजक हेमंत पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. मी रुपेश पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. उबदार माहिती शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले आहोत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे असे चिंचोलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक एकनाथजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो. मी रुपेशजी पाटील आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एकनाथ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. त्यानंतर दलेपरा गावचे युवा उद्योजक आमचे क्लासमेट भावेश गवाले आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा रुपेशजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते भावेश गवाले यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आणि त्यांना तुम्ही नेक्स्ट मॅचमध्ये धनेश 11 कुकसे संघाच्या विरोधात खेळताना सुद्धा पाहणार आहात. उपस्थित झालेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहता विद्यमान उपसरपंच चषक 2024 गिरीशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय सुंदर ही स्पर्धा अनुभवतोय. आणि किमान आपण जर नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर 15व्या-16व्या वर्षामध्ये पर्वामध्ये या स्पर्धेने मात्र वाटचाल केलेली आहे. सातत्य टिकून ठेवला MS स्पोर्ट चिंचोली संघानं या स्पर्धेचं. आणि आपण अनेक स्पर्धा पाहत असतो की या 2-3 वर्षामध्ये त्या स्पर्धा बंद होत असतात, परंतु 15-16 वर्ष सातत्य एक स्पर्धा टिकून ठेवणं ही सुद्धा मात्र खूप मोठी गोष्ट आहे. आणि या दुसऱ्या डावाला इथं मात्र सुरुवात करत असताना भूषण आणि त्याच्या सोबतीला आहे फलंदाज शुभम.
चेंडू होता आणि पाहू शकाल कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून काही धाबा तिथे मात्र जोडल्या जातील. चेंडू पुढे आणि क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतोय आणि एकूण पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की या चेंडूवरती 5 धाबा तिथे मात्र पाहायला मिळाल्या. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु कुठेतरी फेक तिथे मात्र कव्हरच्या फिल्डरच्या माध्यमातून केलं गेलं परंतु बॅकअपसाठी मात्र व्यवस्थित तिथे फिल्डर उभे नव्हते आणि त्याच अनुषंगानं ओव्हर थ्रोच्या रूपानं चौकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 39 धाबांचा तिथे मात्र पाठलाग केला जातोय आणि त्या पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा फुलटॉस मिडॉनवरती फिल्डर सज्ज आहेत. थोडस त्या ठिकाणी मात्र गंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याच मुली एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करू शकले फलंदाज भूषण शेलार. आज जास्तीत जास्त बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाचा विचार जर केला तर यंगस्टार खेळाडू जास्त पाहायला मिळतात. आज साई सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. भरपूर दिवसानंतर त्यांना सुद्धा मात्र संधी मिळाली. पुन्हा फुलटॉस फटका हवेत बिस्टा आम्ही चेंडू खाली क्षेत्ररक्षक गिरीश पोहोचतो आणि कुठल्या प्रकारे चूक करत नाहीये. त्याने पकडलाय हा झेल आणि पहिला धक्का लागत असताना सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला फलंदाज शुभमच्या माध्यमातून विरुद्ध सरस्वती स्पोर्ट कालिंग. तदनंतर धनेश इलेव्हन कुक्षे संघ फाईट करेल बेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाच्या विरोधात. नाणेफेकीचा कौल धनेश इलेव्हन कुक्षे संघाच्या बाजूने लागला गेला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि संघटनेकडे ज्या समस्या आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्कीच मांडल्या गेल्या. जेव्हा धावांचा आम्ही नक्कीच डोंगर उभारतो तेव्हा मात्र आमचे गोलंदाज थोडीशे पिछाडीवरती असतात आणि जेव्हा गोलंदाजी चांगली होते तेव्हा मात्र रन चेस होत नसतात. मनामध्ये कुठली शंका नव्हती त्यांच्या आणि त्यांनी मात्र सर्व काही इथे मात्र सर्वांना सांगितलं. परंतु इथे चांगली गोलंदाजी चंद्रकांतच्या वतीने आपण पाहतोय कारण ओव्हरथ्रोच्या रूपाने जर एक चौकार आपण जर वगळला तर मात्र परफेक्ट लाईन तिथे मात्र मेंटेन केली आणि कुठेतरी फलंदाज आता मात्र चंद्रकांतच्या विरोधात मात्र सास पडतायत पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. धावफलका स्थिर आहे ती 7 धावा. ओहो जबरदस्त फ्लिकचा फटका फुलटॉस वगैरे चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला आणि हा येतोय निखिलच्या बॅटमधून पहिला चौकार. सजवला ऋतिक ना परफेक्टली पॉवरप्लेचा स्ट्रोक पाहिला आपण. पूर्णपणे विकेंड एरिया होते आणि त्याच ठिकाणी पाहू शकाल शेवटच्या चेंडूवरती या चौकार आला. एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या एक गडी बाद 11 आणि इथे मात्र बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली सगळ्या 2 धावाने पॅनलाइज केलं जात आहे कारण त्याचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये आणि त्या 2 धावा आम्ही ऍड करतोय. लक्ष असू द्या 11 + 2 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या म्हणजे इथून अजून विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. येणारे 18 चेंडू. नवीन गोलंदाज राजू ठाकरे याला दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ होईल. ओरपी चेंडू होता परंतु क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न भूषणने तिथे केला आणि चेंडू सरळ डीप स्क्वेअरकडे मात्र ट्रॅव्हल होतो. या सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही येते शेलारचं येणं बाकी आहे, निखिलचं येणं बाकी आहे. आज विवेक शेलार काही कारणास्तव उपस्थित नाही परंतु आम्ही नेहमीच म्हणतो जे हजीर ते वजीर त्यांच्यावरती तुम्ही विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करा ते विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील. आणि आज भूषणला आपण पाहिलं सलामीवीर म्हणून बॅटिंग करण्यासाठी. रिव्हर्सचा फटका जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
या स्पर्धेमध्ये अनेक फलंदाजांना रिव्हर्स फटके खेळण्याचे प्रयत्न केले आणि चांगले स्ट्रोक सजवले आणि तिथे मात्र पुन्हा एकदा मात्र तोच प्रयत्न केला, परंतु हा चेंडू अगदी फलंदाजाला फॉलो करणार होता. पंचांचा लेग बायचा इशारा. अवंतर धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि अवंतर धावाने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या सध्याचा आपण क्रिकेट पाहिलं तर कुठेतरी फलंदाजांचाच बोलबाला आहे. गोलंदाजावरती भरपूर साऱ्या अन्यायाच्या गोष्टी होत असतात, कारण अनेक प्रकारचे स्ट्रोक आता मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहत असतो आणि ते प्रत्येक फलंदाज खेळण्याचे प्रयत्न करत असतात. भूषण इज ऑन स्ट्राईक वरती आता सज्ज आहे, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा मात्र कनेक्शन झाला नाही आणि त्याचमध्ये पंचांचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अनुभवी गोलंदाज आहे राजू ठाकरे, त्याने सुद्धा मात्र एक काल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गाजवला, परंतु आतापर्यंत या षटकाचा विचार तर केला तर मात्र त्यांनी 4 लिगली चेंडू हाताळले, 7 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. खास करून तुम्हाला आता इथे विकेटची आवश्यकता आहे, त्या विकेट्स तुम्हाला प्राप्त कराव्या लागतील. हो, हलूच कट करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड पॉइंटला मात्र चांगली फिल्डिंग साई आहे त्या ठिकाणी. आज साईला बॅटिंग करण्यासाठी सुद्धा संधी मिळाली, हे सुद्धा मी तर म्हणेन की त्याचं भाग्य होतं, कारण काही प्रमुख खेळाडू त्यांचे आज अनुपस्थित होते आणि त्याचमुळे मात्र नवीन खेळाडूंना मात्र संधी देण्याचा प्रयत्न बंटीस्पर कुकसे बोर्डी संघाच्या वतीने पाहिला. त्यानंतर तुम्ही मयूरला सुद्धा खेळताना आज पाहिलं, परंतु ती सफलता तुम्हाला प्राप्त करावं लागतील. जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू सरळ स्ट्राइकवरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या सरस्वती स्पोर्ट कालिंग संघाच्या. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये सरस्वती स्पोर्ट कालिंग संघ आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकात आपण जर खेळ पाहिला तर 11 धावा चंद्रकांतनं खर्च केल्या होत्या आणि तदनंतर राजूनं 12 धावा खर्च केल्या, त्याला सफलता मात्र मिळाली नाहीये. तर 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र इथून 14 धाबांची आवश्यकता. गोलंदाज इथे मात्र या ठिकाणी सुरुवात करतो आपल्या षटकाला. प्रतीक जे आपण जर निगेटिव्ह बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर अगदी जसप्रीत बुमराह सारखी त्याची स्टाईल आपण पाहतो आणि त्यांनाच ते फॉलो करून त्यांनाच पाहून ते मात्र गोलंदाजी करण्यासाठी धडे घेत असतात आणि पाहू शकाल एखादा एक चमत्कार प्रत्येकच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय का. हो, चांगल्या चेंडूची लेंथ पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. स्टँड अँड डिलिव्हर अगदी सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋतिकच्या वतीने, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलाच नाही. चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्कच झाला नाहीये आणि चांगल्या चेंडूने मात्र प्रत्येकनं सुरुवात केली आपल्या षटकाला. पहिला चेंडू 1.5 धावा हाताळला. 11 चेंडूमध्ये आता विजयासाठी 14 धाबांची आवश्यकता. प्रत्येक एकदा मात्र आपल्या संघाला कमबॅक करू देईल का आणि हा षटक पूर्णपणे सांगून जाईल की कुठल्या दिशेने सामना झुकेल. इथे मात्र बॅटची एज, परंतु थर्डमॅनचे फिल्डर थोडेसे दूर होते आणि त्यांच्याकडून मात्र चूक घडली आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. आता विचार जर केला तर फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र जास्त चुका पाहायला मिळाल्या. आपण 2 चौकार पाहिले आपण मिसफिल्डच्या जोरावरती. आपण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र एक ओव्हरच्या रूपाने एक चौकार पाहिला. तदनंतर हा चौकार पाहू शकाल. चेंडूला थांबवणं गरजेचं होतं. शॉर्ट टर्मच्या दिशेने मात्र ती चूक घडली आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. धावसंख्या सहाय्यानं पुढे जात असताना 29 धावा लागल्या गेल्या.
विजयासाठी आता मात्र 10 धाब्यांची आवश्यकता आणि चेंडू सुद्धा मात्र शिल्लक आहे 10. बॉल टू रन इक्वेशन. ज्यावेळी अशा प्रकारचं समीकरण येत असतो त्यावेळी मात्र गोलंदाजाचं जबाबदारी वाढल्या जात असतात आणि ती जबाबदारी इथे मात्र स्वीकारेल का. रिव्हर्सचा फटका, जबरदस्त कनेक्शन, भिंगरी शॉट, चेंडू मात्र निघून जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. आपण पाहतो या यंगस्टार आहे, युवा आहे आणि यतीशने त्याला मात्र नक्कीच पुढे खेळण्यासाठी प्रमोशन दिलं आणि जबरदस्त कामगिरी त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सत्रामध्ये अनेक प्रत्येक संघामध्ये आपल्याला युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या वतीने चांगला खेळ या सत्रामध्ये आपण अनुभवतोय. परगा टेनिस क्रिकेटमध्ये चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ वरती फिल्डर सज्ज आहेत, चांगली फिल्डिंग तिथे झाली परंतु एक धाव मात्र वाचू शकले नाही. आणि आता मात्र विजयाकडे पूर्णपणे वाटचाल करत असताना सरस्वती स्पोर्ट खाली संघ करणं आतापर्यंत ताफलकावरती आपण धावा जर पाहिलं तर 34 धावा लागल्या गेल्या आणि 5 धावांची आता मात्र आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंज ऑफ पेस परंतु बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि बंटी स्पोर्ट कुकचे बोली सकाळची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर कुठेतरी सामना त्याने मात्र पूर्णपणे सोडून दिलाय. परंतु पहा शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच तुम्हाला लढणं गरजेचं आहे. कधी काय घडेल याचं आपण नक्कीच भविष्यवाणी करू शकत नाहीये. असा हा क्रिकेटचा खेळ आहे परंतु थोडीशी बॉडी लँग्वेज त्यांची आपल्याला ढासळताना आपण पाहतोय, कमकुवत पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं खराब चेंडू होता फुल टॉस परंतु लॉंग ऑन वरती त्याला मात्र पाठवण्याचा प्रयत्न अंगले आला कारण डीप मध्ये फिल्डर उपस्थित होते आणि सरळ त्याच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय आणि अशा रीतीने सरस्वती खालिंग संघाला लागणारा हा दुसरा धक्का फलंदाज बाद होईल. ऋतिक आपण जर त्याचा खेळ पाहिला तर एकूण 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि वैयक्तिक 18 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. चांगला खेळ ऋतिककडनं आपण पाहिला आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी आपण जर विचार केला तर या ठिकाणी 4 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज यतीश शिलार आणि षटकाला मात्र ती सुरुवात करतोय गोलंदाज सुजित कालेकर. सुजित इथे मात्र 4 धाबांचा संरक्षण करेल का. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. भूषण सलामी आला होता, आतापर्यंत भूषणची कामगिरी आपण पाहिली, संत गतीने त्यांनी खेळ फलंदाज यतीश शेलारला पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती. हो सबमरीन डिलिव्हरी, पंचांचा नो बॉलचा इशारा. आय थिंक जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली आणि त्याचवेळी पंचांनी नो बॉल तिथे घोषित केलं गेलं. म्हणजे अखेर 2 धाबा तिथे मात्र पाहिले आपण 1+1 आणि आता मात्र पुढील चेंडू असेल फ्री हिट. विजयासाठी 6 चेंडू शिल्लक, 3 धाबांची गरज. जणू काय याच चेंडूवरती हा सामना फिनिश होईल का. संधी तर यतीश शेलारकडे आहे. फटका दमदार आहे, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या बाहेर फेकून दिलाय 6 धाबांसाठी आणि हा सामना जिंकलाय सरस्वती स्पोर्ट खाली.